आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. सगळ्यात स्ट्रेसफुल टास्क होता आमचा तो म्हणजे कोर्टरूम ड्रामा. आता लागणार होते एलिगेशन्स मेंटर्स वरती आणि मेंटरशिप वरती. नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम. मी श्रेयस तळपदे आपणा सर्वांचं स्वागत करतो महाराष्ट्राच्या सगळ्यात मोठ्या रियालिटी शो मध्ये, ज्याचं नाव आहे चल भावा सिटी. चल भावा सिटीच्या कोर्ट मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. चला तर आजच्या कारवाईला आपण सुरुवात करूया. आजचा पहिला खटला आहे काजल विरुद्ध श्रुती. काजलचे श्रुतीवर काही आरोप आहेत आणि श्रुतीच्या बाजूने ऍडव्होकेट ऋषिकेश तुमची केस लढणार आहेत. तर श्रुती, मी तुम्हाला विनंती करतो, प्लीज तुम्ही या आरोपीच्या पिंजऱ्यात या. आमचा टास्क आला तेव्हा खरंच खूप जास्त टेन्शन आलेलं, कारण की आमच्या विरुद्धात होती काजल. काजल, तुमचे श्रुतीवर काय आरोप आहेत? तर श्रुतीवर आरोप आहे की ती फक्त रॅम्प वॉक करून वॉक करते. तिला नॉर्मल वॉक करायला येत नाही आणि हा वॉक से ऋषिकेश पण थाकले सर. ऑब्जेक्शन मॅम. हे वाकडे तिकडे चालत्यात हो प्रत्येक टायमाला. कसं कसं असं तिरक मार्क माझे पाय वळायला आले तसं. त्यांचा जो आरोप आहे तो मान्य करता तुम्ही? हा, थोडा थोडा मान्य करतो, थोडा थोडा नाही. थोडा मान्य कर. मला वाटतं तुम्ही योग्य वकील बघितलाय ची केस लढण्यासाठी. आणि साधारण काय निकाल लागणार आहे तुम्हाला लक्षात आलं असेलच. श्रुती, यू आर हेल्ड गिल्टी. जे मुद्दा होता ते विरोधात असलं तरी मी ठामपणे मानला. हेच नाही करायचं होतं, सांगितलेलं डिपेंड कर. तुमचा पुढचा आरोप काय आहे? सर पुढचा आरोप आहे की श्रुती जशी टिपटॉप आहे तसं तिचं बेड नाही आहे. बरोबर आहे का हे पण? नाही सर. सर श्रुती आणि माझं बेड असं आहे आणि श्रुतीचं बेडवर नेहमी पावत असते, तिथे लड्डू असतं, चकली असतं, मेकअप असतं, ते पूर्ण झेलावा पुचरावा आहे सर. तुमचा बेड स्वच्छ असतो का? हो आहे. आहे. मी बघितलं. काय प्रूफ मी देऊ शकतो तुमच्यासाठी. द्या आणा. प्रूफ माझा प्रणाली. प्रणाली माय विटनेस. त्या कोण आहेत त्या? विटनेस विटनेस आहेत. ओके. विटनेस को बोलाय. प्रणाली या. सर, काजलच्या बेडवरती एक अख्खं राशनचं दुकान असतं. राशन दुकान असतं. वा. म्हणजे अनोळखी माणूस जरी प्रणाली आला. केस माझ्यावर नाही श्रुतीवर आहे. तर श्रुतीचं मी बद्दल बोललोय. सांग. अरे ऑब्जेक्शन मी घेते, मी पण लॉयर आहे. सुट्टीचा बेड स्वच्छ असतो काजलपेक्षा. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. ऑब्जेक्शन ओव्हर रूल. थांबा. श्रुतीचा बेड काजलपेक्षा जास्त स्वच्छ असतो सर. बाप रे. सर माझ्याकडे प्रूफ आहे की माझ्यापेक्षा श्रुतीचं बेड घाण आहे. तुम्ही स्वतः बघा. इससे गंदा बेड किसी का हो सकता है सर. स्वतः बघा. आणि हा दुसरा बेड कोणाचा आहे? हा ऋषिकेशचा बेड आहे आणि दुसरं बेड आहे ते आहे श्रुतीचं. श्रुतीचा बेड हा पहा. काजल, वा काय डोकं आहे तुझं. बेडचं बी फोटो काढून आणली हिने आणि आणली ह्यांचा बी काढला, ह्यांचा बी बेड काढला आणि माझा बी बेडचा फोटो काढून आणला. त्याच्यापेक्षा घाणेरडा बेड कोणाचा नाहीये सर. हॅन्स प्रूफ. श्रुती, तुम्ही गिल्टी आहात.
तुम्ही आज गेल्या गेल्या तुमचा बेड आणि सगळा पसारा आवरून ठेवायचा आहे. ओके, तो मुद्दा क्लिअर झाला आमचा. या 2 मुद्द्यांमुळे खूप मजा आली. थोडं वातावरण पॉझिटिव्ह झालं किंवा जरा वातावरण कूल झालं. पुढचा तुमचा आरोप काय आहे? सर पुढचा आरोप हा आहे की श्रुती ओव्हरपॉवरिंग आहे आणि ती ऋषिकेशला खूप डॉमिनेट करते. तर मी ऋषिकेशला ॲज विटनेस बोलवणार आहे. ओके, ऋषिकेश या प्लीज. मला एक गोष्टी सांगा ऋषिकेश, तुम्ही कधी कोणा मुलीबरोबर बसून काही गोष्टी केल्या आहे आतापर्यंत? हा बोललोय. कोण मुली आहे ती? प्रणाली आहे, रेवती आहे. श्रुती, तुला कधी इन्सिक्युअर वाटले जेव्हा ऋषिकेश कोणी दुसऱ्या मुलीबरोबर बसून काही गोष्टी केल्या? इन्सिक्युअर नाही वाटलंय, पण स्टार्टिंग मध्ये गेम आणि कॉम्पिटिशन एवढं होतं की 2 ग्रुप्स होते आणि मला हे वाटायचं की ऋषिकेश इन्फ्लुएन्स नको व्हायला, म्हणून मला तिकडे वाटायचं की ऋषिकेश तू कोणाबरोबर बोलतोय, काय बोलतोय, तुझे विचार मॅन्युप्युलेट नाही व्हावे ते लक्षात ठेव. तर तुला असं वाटतं की ऋषिकेश कधी पण मॅन्युप्युलेट होऊ शकतो? नाही, तो एवढा स्ट्रॉंग माइंडेड आहे. आता तुझं सांगितलं नको की होऊ हो, शकतं. काय गोष्टी सांगतील, कारण की तो फटकळ आहे, तो काही पण बोलतो मधीच. मग ते समजवायला कॉन्ट्रडिक्ट होतंय सर. आता ती सांगितलं की होऊ शकतं आणि ती होऊ सांगते की शकतो, पण तो नाही होते ना, तेच बोलते. नेव्हर माइंड. मला तुला अजून विचारायचंय, तू कोणी पण मुलीला बोलायचं अगोदर श्रुतीला का जाऊन विचारतो की मी याच्या बरोबर बोलू की नाही? परमिशन का घेतो की मी माझ्या तोंडातून चुकीचे शब्द निघावा म्हणून. मी सगळ्याच मुलींची रिस्पेक्ट करतो, त्यामुळे मी जास्त करून लई बोलायला येत नाही मुलींसमोर. सर चुकीचं न बोलू म्हणजे 10 वीक झाले, आतापर्यंत ह्याला कसं बोलायचं स्वतःला कळलं नाहीये. तिला मेंटॉरची आतापर्यंत गरज आहे. तुम्ही बाहेर येऊ शकता. मी कुठल्या मुलीवर आरोप नाही हे करू शकत नाही, कारण जे भेस घातलाय त्यावर मी बोलू शकत नाही त्या गोष्टी, कारण मला जे शिकवले ते मी करणार. तर श्रुती असताना तो काहीतरी वेगळंच प्रिटेंड करतो की तो आहे, पण श्रुती नसताना तो फेर असताना तसा वागतो. सर तेच सांगायचं होतं सर. आय रेस्ट माय केस. असं मला बोलायचंय. येस, मी असं बोल की माझ्यावर तो मस्ती करतोस, मी नसल्यावर तो नीता बरोबर किंवा प्रणाली बरोबर किंवा रेवती बरोबर एवढी मस्ती करतो, एवढं खुलून बोलतो की तूच तुझं स्टेटमेंट कॉन्ट्रॅडिक्ट केलंस एका पॉइंटला की तो दाबून राहतो, मग तू बोलतोस जेव्हा तू खूप असते, मस्ती करते. तेव्हा तू दाबून नीताला राहतो. विचार, प्रणालीला विचार, रेवतीला विचार. आता त्याने प्रूफ पण केलं. माय पॉइंट इज प्रूफ. ओके. एवढं अनएक्सपेक्टेड होतं ऋषिकेश कडून माझं की हा एवढं भारी करेल. त्याला एवढं सांगितलं मी की तू कर, मुद्दे मांड, पण तुला डिफेंड करायचं हे लक्षात ठेव, पण तू मजाही कर किंवा तू जे एसेन्स आहे कॉमेडीचं ते तू सोडू नको. काजल, तुम्ही जे आरोप केले होते श्रुतीवर, सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही उत्तम लढलात. थँक्यू सर. तुम्ही ज्या पद्धतीने तुमचे पॉइंट्स मांडलेत, खूप अग्रेसिव्हली आणि खूप स्ट्रॉंग पद्धतीने मांडले, पण तुमचे तेवढे माझ्याकडे पुरावे आले नाहीत टू प्रूव्ह की श्रुती जास्त डॉमिनेटिंग आहे किंवा श्रुती याला बोलू देत नाही. त्यामुळे या केसमध्ये श्रुती इज नॉट गिल्टी. व्हेरी वेल प्लेड. प्लीज बसून घ्या. थँक्यू.